चला दोन्ही संघाचा टेबल पाठवा. चला सलामीची जोडी पंच. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल व्हा. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झालेली आहे. आफताब आणि त्याच्या सोबत अक्षय उर्फ वांग्या, ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगला असा खेळ केला. वैयक्तिक 48 धावा कुठलेल्या तोच अक्षय आता पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला. नक्कीच गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज असणार आहे HP फाउंडेशनचा अलंकार. नक्कीच मागच्या 2 सामन्यामध्ये अलंकारची खूप चांगली गोलंदाजी तसेच फलंदाजी देखील पाहायला मिळाली. आता शेवटच्या सामन्यामध्ये आज दिवसाच्या चांगली खेळी करेल का हीच अपेक्षा असेल कर्णधाराला आणि ओनर्सला. नक्कीच आजच्या दिवसातला शेवटचा सामना करूया मरोची लढत. इथून जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल टॉप 4 मध्ये. नक्कीच पहिला चेंडू सामोर आफताब. पहिला चेंडू सुरुवात चांगली पाहायला मिळते. HP फाउंडेशनची डॉट चेंडूवरून सुरुवात होते. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. लगातार 2 मॅच जिंकून आता परत तिसरी फाईट द्यायला तयार झालाय आणि 2 मॅच जिंकून विश्रांती करून आता सज्ज झालाय तो म्हणजे रोशन इलेव्हन संघ. आता उडवलाय मिस्टायमिक शॉट आणि फलंदाज बाद. खेळी समाप्त. डीजे धन्यवाद धन्यवाद. पहा डगआउट मध्ये प्लेयर व्यतिरिक्त कुठलाही फिल्डर नसणार आहे. डगआउट मध्ये प्लेयर व्यतिरिक्त कुठलाही फिल्डर नसते. सर्वांना नियम समान आहेत मित्रांनो. पहा कोऑपरेट करा. डगआउट मध्ये फक्त खेळाडूच राहतील बॅटिंग करणारे. उगाच त्या संघाला पेनल्टी दिली जाईल याचा नोंद असावी. नंतरला म्हणू नका पेनल्टी दिली करून. चला वळूया सामन्याकडे. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. एक विकेट गेलेली आहे. सरळ फटका आणि आता देखील अजून एक विकेट. अजून एक गडी गारत. डीजे धन्यवाद.
आता झेल ज्याने पकडला स्वप्नील होता तिकडे खूप उत्कृष्ट असा झेल NP11 संघात. आता संकेत देखील तंबूच्या आश्रयाखाली त्याच्या जाग्यावर आता आलेला आहे विकी. मगासपासून मागच्या 2 सामन्यामध्ये नव्हता पण आता अवेलेबल झालाय. आता चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत आहे, इथून चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. अलंकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे, एकही धाव नाहीये. लगातारचे 2 विकेट आलेले आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणार आहे अलंकार. अलंकार टू विकेट. ओहो, सन्मान द्यायचा होता, हलक्या त्याने प्लेस करायचा होता पण बॉल आणि बॅटचा काही एक संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू येतोय. हो, लगातारचा दुसरा चेंडू डॉट. 5 चेंडूचा खेळ झालाय, एकही धाव नाही आली आहे. मेडन षटक होईल का? मेडन षटकच्या उंबरठ्यावर अलंकार काय गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळत आहे. हलक्या त्यांनी प्लेस केलाय. एकच धाव. एक धावेने आता खातं गोलतय. एक धावेवर पाहायला मिळतोय रोशन 11 संघ, जो मागच्या काही मॅच मध्ये अफलातून फलंदाजी करत होता, षटकार चौकारांची आतिषबाजी करत होता, त्या संघाला बांधून ठेवलंय, त्या संघाला जकडून ठेवलंय, मोठे फटके मारू देत नाहीये. आता धाव फलक खुललेला आहे 1 या धावसंख्येवर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता नक्कीच पहा, खुशीचा माहोल निर्माण झालेला आहे HP फाउंडेशनच्या. पाहू शकता खुश असणार आहे. ओनर्स आहेत सुधीर कोतकर, खुश झालेत कारण की पहिलं षटक खूप चांगला आदळ आहे. पण ही खुशी शेवटपर्यंत टिकेल का? ही खुशी शेवटपर्यंत टिकेल का हे महत्वाची बाब आहे, कारण की अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि बॅट्समन मैदानामध्ये अक्षय ही महत्वाची बाब आहे. पहा पहा वाईट पंच इशारा करतायत की हा वाईट चेंडू आहे. आणि पहा वाईट चेंडू बॅट्समन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न चेंडूला मनोजचा. मनोज हा देखील एक चांगला गोलंदाज, फास्टर गोलंदाज. रनअप तुम्ही त्याचा पाहू शकता. विकीसाठी मनोज. फुल टॉस चेंडू आणि त्याला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. धन्यवाद. नवीन बॉल. पहा विकी, जो पहिल्या 2 मॅच मध्ये नव्हता पण आता त्याची एंट्री झालेली आहे आपल्या संघामध्ये आणि उपयुक्त वेळेला झालेली आहे, कारण की 2 मोठे खेळाडू तंबूच्या आश्रयास गेलेले आहेत, ते म्हणजे आफताब आणि संकेत. संकेत जो सकाळच्या सत्रामध्ये 50 कंप्लीट केली होती, तो संकेत आता डगआउट मध्ये पाहायला मिळतो आणि आफताब ज्याच्यावर भरोसा होता तो देखील डगआउट मध्ये. विक्की सिंग काहीतरी चांगली कामगिरी करावी लागणार. धावफलक पाहायला मिळते 8. पाहू शकता लगेच कमबॅक केलाय, दाखवून दिलंय की आम्ही पण काय कमी नाही आहे. षटकार मारल्यावर काय कमबॅक करून दाखवलंय. डॉट चेंडू येतोय.
अजून एक डॉट चेंडू. अजून एक डॉट. तर पहा धाव फलकावर धावा. सरळ फटका सजवला आहे मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवर आले. एक धाव धावून कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एक धावेने धाव फलक वाढताना पाहायला मिळते 9व्या धावसंख्येवर. अक्षय मगासारखी खेळी करावी लागेल. संघ अडचणीत आहे. इथून संघाला सावरावं लागेल. उलटा चेंडू. मिस टायमिंग शॉट. पंचांना लागले. पंचांना लागले. पंचांचं लक्ष नव्हतं. पंचांना लागले. 2 धावा धावून कंप्लीट केले आहेत. हा रिव्ह्यू घेतलाय बॅट्समन सर. पहा डगआउट मला कोणी बोलू नका. स्टेप घेतलेली होती. पहा चेक करा. जा. हा बघतात बघतात बघतात. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. स्टेप अप घेतल्या. पंच सांगतात आम्हाला. उपर उपर. नक्कीच नो आहे. पंच सांगतायत थर्डमॅन.
चला नो आहे आणि या 2 धावा असतील. फ्री हिट असणार आहे. फलंदाजाला मुभा असणार आहे. या चेंडूवर जर फलंदाजाने कॅच उडवली तर फलंदाज बाद नसणार आहे. फलंदाजीसाठी फ्री हिटची संधी. मनोज टू अक्षय. धावा फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. बारा. पहा डॉट चेंडू कमबॅक केलंय. प्रत्युत्तर दिलंय. प्रत्युत्तर दिलेलं आहे मनोजने. लास्ट बॉल. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असणार आहे दुसऱ्या षटकाचा. सरासरी 6ची कायम ठेवलेली आहे. पाहूया या चेंडूवर किती धावा येतात. हो दिशा दिली. तुम्ही पाहू शकतात. जमीन लगत चेंडू घासत चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. पण बॅकअपला अरुण अण्णा होते. खूप चांगला बॅकअप पाहायला मिळालं. पण 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते 14. 7.00 ची सरासरी. 14. 7.00 ची सरासरी. अलंकार वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरा षटक घेऊन आलेला आहे. पहिला चेंडू. एक धाव आलेली आहे. एक धावेने धावफलक 15 वर पाहायला मिळते आपल्याला. सरळ फटका सजवला आहे. उंच 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 कुठला क्षेत्रक्षक नाहीये. अलंकारने प्रयत्न केला होता. एकच धावेवर समाधान. तालमेल नाहीये बॅट्समन मध्ये. 2 धावा झाल्या असत्या पण त्या करता आल्या नाहीयेत. आता पहा विकीच्या बॅटीतून धमाका. मिड ऑनच्या डोक्यावरून षटकार डीजे. दोन धावा वेगाने पूर्ण करतायत. अलंकारचे 5 चेंडू झाले. 5 चेंडूवरती अलंकारचे धावा आलेले आहेत तब्बल 10. शेवटचा चेंडू. ओहो आता शेवटचा चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडू आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक धाव पाहायला मिळते 24. 2 विकेटच्या मोबदल्या.
खूप चांगलं UTCचं टेलिकास्ट आपण पाहतोय. काय क्षणचित्र टिपले जात आहेत. खूप चांगलं पहा, आपला देशाचा तिरंगा गर्वाने फडकतोय. पंच दाखवले जात आहेत या भरुणामध्ये आपली कामगिरी चांगली बजावताना. आणि नक्कीच हारलेला संघ तुम्हाला पाहत आहे, स्टेजवर तुम्ही पाहताय टीम स्वॅगर्स हारलेला संघ. डगआउटमध्ये तुम्ही पाहताय धावा कमी आलेले आहेत. थोडं टेन्शनचं माहोल डगआउटमध्ये पाहायला मिळते. UTCचं पहा, कौतुक करावं लागेल. इथून ते 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये जास्त धावा येऊ शकतात कारण की मैदानामध्ये अक्षय आहे. ही महत्वाची बाब आहे. चला, ड्रिंक ब्रेक समाप्त झालेला आहे आणि ड्रिंक्स पहा आता कॉमेडी सेक्शन दाखवतात आपल्याला. नक्कीच इथे खूप चांगले चेहरे तुमच्या समोर आहेत. सगळ्यांचे हसरे चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील. द्या आता याला चष्मा द्या. चष्मा लावूनच त्याला टीव्हीला दिसायला लागते. प्रथमेशला वळूया. चौथा षटक घेऊन येतोय उदित. सामोरं जाईल अक्षय. पहा अक्षय पासून लांब चेंडू ठेवताय. पंच इशारा करतात की वाईट चेंडू आहे. कारण की त्यांना माहिती आहे अक्षयच्या रडारमध्ये जर चेंडू आला ना तर चेंडू मैदानामध्ये राहणार नाहीये, सीमा पारच जाईल. कारण की सकाळपासून त्याची जी बॅट आग उगाळते ना, खूप चांगली पाहायला मिळते बॅटिंग. आता तशी बॅटिंगची गरज आहे. संघ अडचणीत आहे. धावा हलकावरती 25. आणि आता पहा फलंदाज बाद कट आणि यष्टीरक्षकांनी पकडलाय झेल आणि संपलाय खेळ तो म्हणजे अक्षयचा. डीजे धन्यवाद धन्यवाद. आता मैदानामध्ये आला आहे अजय ओरंग्या, जो आयोजक देखील आहे. आता अजयला चांगली खेळी करावी लागेल. पण सकाळपासून त्याला बॅटिंग मिळाली नव्हती कारण की त्यांचा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होता. आता गरज आहे. ओहो उडवलाय. मिस टायमिंग शॉट. एकच धावेवर समाधान. गोलंदाज सांगतात अलंकारला तुझा झेल आहे. पण अलंकारने लेझी घेतलं थोडं. पण मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या फलंदाजाचा झेल सुटतो ना त्यावेळेस तो आक्रमक होतो. आता ती आक्रमक भूमिका करेल का अजय? HP फाउंडेशन थोडा रिलॅक्स झाला असेल कारण की धावा फलकावरती आल्या नाहीत जेवढ्या पाहिजे होत्या रोशन 11 संघाला. संतुष्ट नसेल रोशन 11 संघ. उदित तू विकी उडवलाय पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. डीजे येऊ द्या अजय गायकवाडची गाणी येऊ द्या. धावा दफल करते झालेले आहेत. 32 धावा. चेंडू झालेले आहेत 3 चेंडू. आता आपला स्लोवर चेंडू आणि फसवा चेंडू आणि कमबॅक केलंय. विकेट मिळालाय विकीचा. डीजे
धन्यवाद. धन्यवाद. मैदानामध्ये शिवम जर लगातारचे 3 षटकार मारले तर चेतन यांच्याकडनं 1000 रुपये असणार आहे. दुर्गेशकडनं 500. 3 चौकार मारले तर 500 रुपये असते. शिवमसाठी खूप सारे बक्षीस. उदित तू शिवम पहा, पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. फिल्डर प्रयत्न करतोय पण प्रयत्नाच्या बाहेर येतोय चौकार. डीजे धन्यवाद. डीजे डीजे काय चालू काय एकसाथ आम्हाला सगळी गाणी नाही ऐकायची आहेत. हळूहळू गाणी ऐकायची आहेत. पवेलियन कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त दुसरं कोणी नसणार आहे. चला आयोजक असले तरी तुम्हाला देखील नियम असणार आहेत ते. उदित शिवमसाठी उडवलाय खूप उंच. उंचच आणि उंचच. कोण पकडेल झेल. अरे तू नाही मी नाही मी नाही तू नाही. शेवटी जबाबदारी दिली ती म्हणजे बजवा. बजवावर विश्वास दाखवला होता. अलंकार म्हटलाय मी नाही घेणार. सुधीर तर म्हटला माझे हात वरती बाबा. बाजवा सिंग धन्यवाद. धावा फलकावरती 37 पाहायला मिळत आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉगरचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा फलंदाजाचा इरादा असतो. तर पाहूया तशा धावा येतील का शेवटच्या. स्वप्नील बॅट्समन आता मैदानामध्ये शिवम खेळतोय त्याच्या सोबतीला. ओ हेलिकॉप्टर उडवायचा होता पण इथं दांड्या गोल यष्ट्या उद्ध्वस्त गेल्या आहेत. डीजे चला बॅट्समनचं नाव काय अजून नॉन स्ट्राईकला आहे तो. सूरज अग्रवाल. आणि आता प्रियांशू आलेला आहे. टीम ओनर म्हणून त्याची या संघामध्ये निवड झाली. खेळतोय तो टीम ओनर म्हणून या संघामध्ये खेळतोय प्रियांशू. प्रियांशू दुसरा चेंडू फेस करेल स्वप्नीलचा. किती मोठं टार्गेट सेट करेल. ओ उलटा चेंडू दिशा दिली पहा झेल. ओ हो प्रयत्न अफलातून पाहायला मिळाला. खूप चांगले प्रयत्न. आणि इथे पहा रनआउटच्या स्वरूपात दोन्ही बॅट्समन मध्ये तालमेल नाहीये.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप चांगले गाणे या संध्याकाळच्या माहोलमध्ये तुम्ही आम्हाला सादर करतायत. पहा सूरजनी खूप चांगली गोलंदाजी करतोय. स्वप्नील अजून एक लोअर फुलटा चेंडू मिड ऑफच्या दिशेने गचार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धावेच्या दोन धावेमध्ये रूपांतर. विनीत होते तिकडे, विनीत करणं होते चूक, पण दोन धावा रोखू शकले. दोन धावे धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. चला डगआउट मधनं बाकीचे बाजूला व्हा. ओहो ब्लॉक होलचा मारा केला होता फलंदाजाने, शोधून काढला. एक धाव धावून कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तू मे अरे ते पहा, इथे नाही ते इथे विकेट, दोन्हीकडे विकेट आहे. पहा तिकडच्या विकेटसाठी थर्ड अंपायर घेतलेला आहे. चेक करा चेतन. तर पहा संघ अडचणीत आहे. नॉट आउट आहे हे, नॉन स्ट्रायकरला आउट आहे, वरती नॉट आउट आहे. तर नक्कीच 41 धावा धाव फलकावरती. चेंडूचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे. चार चेंडू झालेले, दोन चेंडू अजून बाकी असतील. हो चेंडू टप्पा पडला, इनस्विंग झाला, थोडा आतमध्ये आला, फलंदाजाला बीट केला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि इथून डॉट चेंडू आला. पूर्णपणे दबाव निर्माण केलेला आहे समोरच्या संघावर, रोशन इलेव्हनवर. बॅटिंग लाईनिंग एवढी स्ट्रॉंग होती पण ती ढासाळलेली आहे इकडे. या वेळेला गरज होती. जिंकण्याचा प्रयत्न नाही, एकदा जाऊन कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. तर अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावा आल्या तब्बल 42 आणि 43चं टार्गेट, माफक असं टार्गेट. आजच्या दिवसातले लोएस्ट स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल.
इथून गरज आहे अजून एक ब्रेक थ्रू मिळून द्यायची. इस बार हल्के हाथों से खेला, वहां पर फील्डर मौजूद. तो चलिए बात करेंगे यहाँ पर. अजय ने आज बहुत ही बढ़िया फील्डिंग जरूर की, साथ ही साथ कहाँ गए वो फील्डर यश? शायद इस बार पावर प्ले में फील्डिंग कर रहे हैं, लेकिन हालांकि बात करेंगे पावर प्ले के ओवर में वो आउटफील्ड में रहते हैं. क्या बेहतरीन फील्डिंग की यश ने आज. गेंदबाजी भी उतनी तड़कती भड़कती रही उनकी, क्योंकि गेंदबाजी यदि बात करेंगे यश सिंह की, उन्होंने मेडन ओवर एक जरूर फेंका, साथ ही साथ एक ओवर में 4 विकेट लेने का कारनामा किया है. बैटिंग टीम का रिव्यू होगा अंपायर. ये बल्लेबाजों ने रिव्यू लिया है, अंपायर को चैलेंज किया. अंपायर ने तो कहा कि ये फेयर डिलीवरी है, लेकिन बल्लेबाजों ने चैलेंज किया है. नो चेंडू आहे. सेपरेट असणार आहे. नो चेंडू आहे. तो चलिए तुरंत फील्डिंग लगा लीजिए, समय के साथ देखिए थोड़ा कॉपरेट करिए, क्योंकि आज के दिन का ये आखिरी सत्र लगभग 5:30 हो चुका है. तो देखिए टाइम के साथ सभी को कॉपरेट करना होगा. कल ठीक 8:30 पर आपको रिपोर्टिंग होगी, और कल के जो मैचेस का शेड्यूल होगा हम आप तक पहुंचाएंगे जरूर. कौन सी 4 टीमें खेलेंगी. इस बार एक बेहतरीन स्ट्रोक, लेकिन अजय से गलती भी हुई गलती अजय से निकली गेंद. लॉन्ग ऑफ के बाहर मिलेंगे 4 रन. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लगाया, लेकिन अजय को चकमा देकर निकल गई इस बार ये गेंद. हाथों से शायद छिटकी थी गेंद कुछ पल के लिए, लेकिन निकल गई लॉन्ग ऑफ के बाहर. कल 4 टीमें खेलेंगी, यानी लगभग 16 टीमें. लेकिन इस स्ट्रोक में देखिए ऊंचाई बहुत, लंबाई नहीं. फील्डर वहां पर पहुंचने का प्रयास कर रहे हैं. कैच ड्रॉप हुआ है, जीवन दान मिला है. तो चलिए भाई ली से दोनों गाड़ी एक ही ट्रैक पर आ गई, यानी एक्सीडेंट तो होगा. अब आउट कौन होंगे ये सवाल. कल का पहला मुकाबला स्टार बॉयज 11 बनाम उमसई योगीराज के बीच, उसके बाद पवार ब्रदर्स और उनके खिलाफ शिव शंभो 11. यानी कल 4 टीमें होंगी. स्टार बॉयज 11, सई योगीराज 11, शिव शंभो 11 और पवार ब्रदर्स के बीच ये 4 टीमें कल खेलेंगी. हालांकि कल पाजी की टीम क्वालिफाई हुई है, यानी किंग्स आर्मी टीम टॉप 4 में क्वालिफाई जरूर हुई. तो चलिए कुछ टोटल की बात करेंगे. नहीं, इस निर्णय पे सब कुछ होगा. अब ये निर्णय क्या होता है देखेंगे हम. नितिन आउट होंगे. कंट्रोल रूम से ये निर्णय आया है हमारे तक. तो चलिए नितिन आउट होंगे, कंट्रोल रूम से निर्णय आया है.
तो चलिए क्या अब शुरू है डिस्कशन। फील्डिंग लगाइए तुरंत, बार बार एक ही कॉल नहीं करेंगे हम। रतन सर क्या शुरू है देखिए। तो चलिए नयन होंगे स्ट्राइक पर। अब पहले ओवर का खेल समाप्त, 14 रन 43 का पीछा करते हुए 123 सिक्सर लगे अब तक इस प्रतियोगिता में। स्वीप करने का प्रयास था, शॉट फाइन लेग पर गलती कर बैठे और नतीजा पूरी टीम भुगतेगी। अब एक की गलती और नतीजा पूरी टीम पर, दबाव बढ़ता हुआ, फाइन लेग के बाहर 4 रन। इस बार सॉफ्ट हैंड से खेल कर निकाला, चिप किया वहां पर, फील्डर मौजूद। तो चलिए यहाँ पर बात करेंगे अब स्कोर की। 19 रन टोटल स्कोर बोर्ड पर यदि देखेंगे तो देखिए यहाँ पर 22 गेंदे 24 की दरकार, आसानी से जीत सकता है मुकाबला एचपी फाउंडेशन, लेकिन अलंकार की विकेट मिली है तो नयन और विनीत को यहाँ से संभल कर खेलना होगा। 2 विकेटें गंवाई है अब तक। अक्षय गेंदबाजी के लिए आते हुए, जैसी डिमांड वैसा सप्लाई, जैसे रनों की गति बढ़ानी है वहां पर बढ़ा रहे, जहां पर आराम से खेलना है वहां पर संयम दिखा रहे दोनों ही बल्लेबाज। कट किया है, स्कोर द विकेट, स्ट्रोक बढ़िया है, थर्ड मैन के फील्डर बीट हुए, निकल गई थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, रुकने नहीं वाले भैया, आउटफील्ड बहुत पीएल 4। इक्कीस गेंदे 20 की जरूरत, इस चौके के साथ मुकाबला आगे बढ़ा रहे भाई। 23 बन चुके हैं, 43 का पीछा करते हुए 21 गेंदे 20 रन। 21 गेंदे 20 की दरकार इस मुकाबले में। फील्डिंग में परिवर्तन, थोड़े बदलाव आप देख सकते हो। अब दूसरा ओवर शुरू है यहाँ पर पावर प्ले का और आउटफील्ड में 3 फील्डर साथ। दीप मिड विकेट पर एक फील्डर, दीप लॉन्ग ऑन पर और ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑफ पर एक फील्डर है वहां पर। ओ यहाँ पर गैप में खेला है, पावर प्ले का सही इस्तेमाल, ड्राइव किया है कवर्स के क्षेत्र पर, कवर पॉइंट। अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए। बहुत बड़ा चेस था फील्डर के लिए, लेकिन फील्डर ने हार नहीं मानी, भागते रहे भागते रहे, आखिरकार गेंद को रोका कवर पॉइंट पर। बेहतरीन फील्डिंग हुई वहां पर, सिंगल के साथ माफ करिए 3 रन, 3 रन लिए। बल्लेबाज चेंज हुए, ऐसे लगा कि शायद एक
क्योंकि कॉन्फिडेंट नजर आ रहे थे स्ट्रोक लगाने के बाद, लेकिन जैसे ही देखा कि भाई फील्डर भाग रहे, तुरंत बल्लेबाज भी भागे तीसरे के लिए। एक एक रन महत्वपूर्ण है। ओ इस बार ऑन साइड को टारगेट किया है, फील्डर सिर्फ और सिर्फ भागते रहेंगे, जाएंगे, गेंद उठाकर लाएंगे स्क्वायर लेके बाहर। शानदार चौका। यस, क्या रतन सर, ये एक आसान मौका था आपके पास, लपक सकते थे। यस तो चलिए कोई बात नहीं, वहां पर देखिए मौका, हालांकि फील्डर को बनना चाहिए। खराब गेंद, फुल टॉस लेग स्टंप पर, स्विंग कर दिया है लॉन्ग लेग के बाहर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मिलेंगे 4 रन। एक और बेहतरीन चौका, और इसी चौके के साथ मौका लिया बल्लेबाज ने। 34 रन लगे स्कोरबोर्ड पर। एक्शन रिप्ले देखेंगे, देखिए ऑफ स्टंप के बाहर आए थे, ऑन साइड पर टर्न किया, लेग साइड पर खेला, एक बेहतरीन स्ट्रोक कन्वर्ट किया है 4 के लिए। कम ऑन डीजे। यस, आई एक बार आप डीजे इवेंट के माध्यम से बेहतरीन धुन, एक बार डीजे इवेंट, साथ ही साथ विघ्नहर्ता मंडप डेकोरेटर्स, जिन्होंने इस पूरे स्टेडियम की शोभा बढ़ाई। सुंदर, बेहद ही सुंदर। अंपायर शायद कुछ कॉल कर रहा है। 9 रन की दरकार होगी अभी। दशरथ पाटिल सर यदि होते तो वो कहते तुमचे रन तुम्हीच मोजा, क्योंकि देखिए एक अच्छा खिलाड़ी कभी भी मन में कैलकुलेशन शुरू रखता है। उसे पता होता है कितने रन बने, कितने बने, कितने हमें बनाने, कितने गेंदे शेषे। एक अच्छे खिलाड़ी के यही पहचान होती है कि कैलकुलेटिव क्रिकेट। यदि आपको लोढ़ा से बाहर निकल कर भी क्रिकेट खेलना हो ना, तो ये सबसे पहले बात होगी कि कैलकुलेशन शुरू करना होगा मन में। बी कैलकुलेटिव, मन में याद रखो कि कितने रन बने, इस ओवर में कितने है। यदि स्कोरर से भी गलती, देखिए इंसान है, गलती हो सकती है, यदि होती है तो आपने आकर बताना चाहिए भाई इस गेंद पे इतने रन आए, अब इतने बने, अब इतने हमें बनाने हैं। तो ये कैलकुलेशन बतौर खिलाड़ी आपके मन में शुरू होना बहुत जरूरी। ग्रामीण क्रिकेट आप देखिए, वडवली के 12th मैन रहेंगे, वाकलन के 12th मैन रहेंगे, गोरसे के 12th मैन रहेंगे, टेम्बोली के 12th मैन रहेंगे, बामन डोंगरी के 12th मैन रहेंगे। ऐसे कुछ ज्यादा टीमें है ना, उनके 12वें खिलाड़ी इतने चतुर चालाक होते हैं भाई, उनके मन में और उनके फोन में कैलकुलेशन चलता रहता है। और की दरकार, पहली गेंद छोड़ दिया है, खराब गेंद, अंपायर सिग्नल, इट्स अ वाइड बॉल। खराब गेंद थी, लेग स्टंप के बहुत बाहर। तो इसी बात का हमने जिक्र किया कि आपके 12th मैन होंगे या फिर आपके मैदान के अंदर के जो खिलाड़ी है, वो कैलकुलेटिव होना बहुत जरूरी। कौन कहा क्रिकेट कुछ सिखाता नहीं है, क्रिकेट सिखाता है मैथमेटिक्स। लगाइए कैलकुलेशन। 8 रन अभी भी बनाने होंगे। लॉप करने का प्रयास, फील्डर वहां पर मौजूद। क्रिकेट सिखाता है संघर्ष, कैसे आखिरी गेंद तक लड़ते हमारे सभी खिलाड़ी। क्रिकेट रुकना सिखाता है, क्रिकेट आगे बढ़ना सिखाता है, क्रिकेट गिरना सिखाता है और फिर एक बार गिरकर उठना सिखाता है। यही तो क्रिकेट है। ये फिलहाल हमारा प्लेयर डगआउट। बहुत से खिलाड़ी बाहर बैठे भाई। निकश बोए की अगर नजर पड़ी आप पे तो पेनल्टी लग सकती है। मनीष काका, तो चलिए इस बार बेहतरीन गैप में खेला है, फील्डर भाग रहे हैं, भाग मिलकर भाग। रिस्क लेंगे नहीं शायद अब बल्लेबाज। ओ निकल पड़े, हाथ लग गया। अब मिलेगी रन, अब ये रन मिलेगी। क्या शुरू है होल्डर। ऐसे लग रहा है भाग्यवान की हथियार छोड़ दिए नीचे। अब क्या लग रहा है आपको कि हथियार डाल दिए? वाटतं तर तसंच आहे, कारण की सकाळपासून त्यांनी खूप चांगला खेळ केला, पण आता फायनल मॅचला आजच्या त्याचा खेळ तसा राहिला नाही, कारण की क्षेत्ररक्षकाने त्याला साथ दिली नाहीये। कारण की सोपे 2-3 झेल आपल्या इथे ड्रॉप होताना पाहिले आपण। देखिए सुबह से क्या क्या है,
वर्षभर अभ्यास करायचा आणि फायनल परीक्षेमध्ये नापास व्हायचं, त्याला काय अर्थ आहे का? साल भर आप पढ़ाई करोगे और फाइनल एग्जाम में कुछ नहीं लिखोगे, कैसे पास होगे? नक्कीच नक्कीच ते चुकीचं आहे, कारण की शेवटपर्यंत संघर्ष देणं गरजेचं आहे. ये बेहतरीन थी, ये अच्छी गेंद थी, ये अच्छा विकल्प था. बल्लेबाज आगे हुए, शफल घुटना टेक कर स्ट्रोक खेलने का प्रयास किया था. ऑफ स्टंप के बाहर आए थे लेकिन स्टंप टू स्टंप लाइन. आमच्या बरोबर वरून चेंडू गेलाय. 38 रन बन चुके हैं. अब भाग्यवान देखिए, इस मुकाबले में पूरी तरह से अपनी पकड़ मजबूत कर ली एचपी फाउंडेशन ने. हरीश दादा पाटिल. येस येस. जर त्या नयनचा झेल पकडला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं आपल्याला. पहा पहा, हे वारंवार चुका होत्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्याची अपेक्षा नव्हती, कारण की तुमचं स्कोर बोर्ड कमी आहे आणि इथून तुम्हाला धावा रोखायच्या आहेत. और आणि अशा अगर वेळेला- देखिए ऐसे फील्डिंग हुई, अगर हमारे दशरथ पाटिल सर होते तो बताते मॅच गेली टिंब टिंब आधी याच्या उपट्या घाला. ते कॉमेंट रतन सरांना माहिती आहे. रतन सर कुठे गेली मॅच? तसा लागमतीचा भाग है. 39. बहुत बड़े कमेंटेटर है दशरथ पाटिल सर. वो अगर 100 है तो हम 10 भी नहीं उनके सामने, लेकिन मज़ा आता है जब वो रहते हैं. शायद देसाई ग्राउंड पर 12 तारीख को हमारे साथ मिलना होगा फिर एक बार उनका. 2.5 ओवर का खेल समाप्त. 40 रन, अब बस 3 रन की दरकार है. पहा सचिन, दिवसभराची मेहनत आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे. ब्लैक ब्यूटी. 3 रन शेष. देखिए भाग्यवान, ऐसे किसी को भी कुछ नाम मत दो प्लीज. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. इसी के साथ मुकाबला पूरा हुआ और लीजिए भाई, टॉप 4 में निकलने वाली एक और टीम हरीश दादा पाटिल फाउंडेशन, एचपी फाउंडेशन टीम पहुंच चुकी है टॉप 4 में. ढेर सारी शुभकामनाएं. हार्ड लक, टफ लक, होल्डर एंड टीम. हार्ड लक रोशन 11 एंड बिग 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 कांग्रेचुलेशन टीम HP Foundation. Come on, DJ.